नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, साधारण मला वाटतं 11:30-12 व्हायला आलेत आणि आपण चाललोय पुन्हा एकदा बेट फिशिंगला। तर बघूया आज काय लागतंय। तर समुद्राच्या स्पॉटवरती चाललोय, पण ह्या स्पॉटवरती मला वाटतं लाटं असतील बरीचशी, तरी पण आधी चेक करूया। मंडई पण आपल्याकडे बरीच आहे, बेट पण बराच आहे। आज बॉक्स आणलाय त्या दिवशी सारखा आईस बॉक्स, त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचा। खाडीकडे मस्तपैकी ताण आला ना की पाऊस सुरू होतो आणि पाणी गडूळ होतं, तर मासे लागायच्या टायमाला ना की खाडीत वाट लागते। तर आज संडे आहे, एवढी मंडई आहे आपल्याकडे। कविता पण आज आली आहे। कविता बोलते मी बघायला तर येते फिशिंग तुमची। आणि नवीन वाटेन चाललं य पण भेटत काय माहिती नाही, तर कड्यावर ना उतरोक लागत। दगड घेवा घरी एक बांधूक आत्ताच। इकडे शेती पण आहे माहितीच नव्हता माका। नाचणं बिचणं इकडं कसला खतरनाक नजारा वाटतो बघा, एकदम मस्तपैकी, एकदम हिरवा हिरवा आणि समुद्र पण भारी दिसतं इकडनं। आहे क्लिअर पाणी, समुद्र पण आतात आहे। बाहेर कडा जरा गडूळ आहे, तिकडून खाली उतरायला वाट भेटली आहे। तर आज ना नवीन स्पॉटला आलोय। फक्त आता इकडे जरा गरवायला जागा बघूया चांगली, म्हणजे जिथून गरवता येईल आपल्याला अशी जागा बघूया। भारी आहे इकडे पण, मस्त पहिल्यांदाच आलोय ह्या साईडला। इकडे बघता आता जरा माका वाटतं या दगडावर ना करूया भावेश, वरच्या याच्यावर ना। आता बघा पाणी कसलं फुटतं बघा इकडे सुसाट मध्ये। हाय गरवायला चांगलं आहे इकडे, म्हणजे रिस्क नाही, फक्त भिजायला होईल। इकडे ना पाणी मारतं लाटाचं बघा, आतमध्ये ना पाणी पूर्ण क्लिअर आहे, फक्त कडेला गडूळ आहे पाणी। मोठी लाट आली ना की पूर्ण उडतं। हे बघा, ही आता लाट येईल ना, हे इथे पाणी बघा असं होईल। तर इथे गरवूया, इथेच बघूया इकडे काय लागतंय का। सेटअप रेडी केलेत, ते दोघजण गरवायला पण लागलेत। हा इकडे रोशन सेटअप लावतोय, तर इकडे आपण बेट आणलंय। कोळंबी आणि बांगडे आहेत खालती, बांगडे खालती आहेत। चला या मित्रांनो, सेटअप लावलाय, ट्रॅक बिग सेट करूया। मैल जाते, बेट मारलाय, बघूया आता काय लागतंय। गंप्याला काहीतरी तिकडे लागलंय, काय आहे त्यात एकाच माहिती। भावेशा पण लागलाय, तुम्ही कसं माहिती येतात आणि इल हुकअप करून ठेवतास, असो विषय होतो। बघितलं आता सेम मारत होता आणि अडकला। लागलो मित्रांनो, पहिलो इल मासो लागलो। भिजवीत रोशन वाटतं आपल्या। तर चला मित्रांनो, यांनी एक मासो नाही काढला नाही इकडं, फक्त एक ईल काढलो मी। चला आता जरा पुढे बघूया, तिकडे दुसरा स्पॉट बघूया। चला, त्याला काढलेला नाही म्हणत, चला आता तर इकडे बघूया काय कार्यक्रम होतोय का। इथून जरा बांगडू लावतोय, काढला आणि चरतो, चांगली साईज हा, मस्त चिंगळावर काढला ना। मस्त पीस आहे। भावेशान चरचो काढला आणि इकडं माका वाटतं परत इल लागली। हो बघा, लागलो मित्रांनो, पहिलो मासो लागलो। बघूया आता काय आहे, चरचो तसं इला जाई पण मासो असं देऊ। अरे बाबा, चरचो आहे। अरे बाबा, खडपात अडकलो। हा यस, काढलो मित्रांनो, पहिलो मासो काढलाय, शाबास। चला या परत बघूया इकडे मारून। चिंगूळ लावलाय घरीला, चिंगूळ मगाशी पण कोळंबीच लावलेली। ही बुळबुळीत खतरनाक आहे, जाम डेंजर विषय या, सावकाश जायचं। पाऊस तर गायब झाला आहे, ऊन मरणातच पडलाय। मगाच्या जिथे मारूया।
बघूया आता. दुपारी आलोय गरवायला, दुपारी. संध्याकाळी यायला पाहिजे, पण कसं माहिती आहे, भरपूर वेळ गरवायला भेटायला पाहिजे म्हणून आपण लवकर येतो. लागलो मित्रांनो परत एकदा. आता ह्यो काय येऊन पडता बघ, चरतोच असत. इकडं जाऊन काढू खाली रे मध्ये. हां, मोठं मासं पण काढू चान्स आहे इथं. हां, मग एवढी लागतो का आपण वापस नाही. छोटी साईज असते सरच्याची, मगा तेवढी असते तर. चांगली साईज वाटतं रे, धावक मग जरा चांगली ताकद लावून बघता. फिंगर मारता, फिंगर मार्क. यस, चांगली साईज आहे. फिंगर मार्क निघाला मित्रांनो, चांगल्या साईजचा बांगड्यावरती. चला मित्रांनो, 3 मासे काढले, 3. काय ते गंप्या काढ, मोठं पीस आहे. काय माहित नाही मित्रांनो की लोकांच्या लाईनीत अडकलं का माहिती, पण मासो आहे. कशा अडकलं की काय कळत नाही. मोठं मासो वाटतं, मग नाही तर चांगले विषय. त्या घासतच येतात खाली आहे, कशा तरी अडकलेलं होतं वाटतं. सेम बेटला लावला नव्हता नवीन. 22 टाक टाक टाक. मोठं विसा मित्रांनो, चांगलो. खतरनाक साईज आहे ना, मोठं पीस निघालो. हो बघा, दुसरं पीस काढले लगेच, म्हणजे 3 मासं काढलं मी. चांगलं पीस आहे, घरी पण एकदम मस्त गिळला नव्हती. ही मंडई पण आली गरू घेतात आता. काय कशी काय गेली, गंप्याक लागलो पटकन लगेचच. चरचो एक छोटो. अरे खाली जा मेल्या. अरे पाणी नाही येत तिथं, आता येत, आता नको जाऊ. जा लगेच काढून दाखव. हा काय काढलाय मी, हा निळा काढलाय. ब्लूलॅन गोबरो निघालो पहिलो आजचो. लागलो मित्रांनो. हो बघा, अजून एक चर्चो काढलाय मस्तपैकी. पहिलो काढले ना तेवढं. एवढे मासे तर पकडलेत. बेट एवढं शिल्लक आहे अजून, म्हणजे 10 बांगडे जवळजवळ शिल्लक आहे. आणि मध्ये मध्ये कोळंबी पण शिल्लक आहे. 5 मासं देतच. हा 5 मी काढलो. हो भावेशाने काढला ना फक्त वाटतं ना. हो बाकीचं सगळं मीच काढलं. आज मी फॉर्मलाच जाऊ. सगळं बांगडत काढला ना. मी गर्वत नाही, माझ्याकडे बघू पण नको. ह्यो गर्वीत नाही. रोशन आज फक्त सेटअप बांधून देत आहे. त्याचा सेटअप खराब झालो. एक स्पॉट थोडासा चेंज केलाय. आता इकडे आलोय थोडंसं पुढे. इकडे बघूया. लागलो हा भावेशाक मासो लागलो दुसरो. त्यांना पहिलो मासो काढला आणि त्याच्यानंतर लय ब्रेक घेतला आणि मोठो होतो. आता बघूया काय काढताय. माका वाटतं पुढं पुढं जाऊन मासो काढीत आणि भिजवून पण येत. लवकर आ, नाही तो गंप्याकला आवडता शी म्हणता.
अरे म्हटलं लागणार 2-2.5 किलोचं. मोठो पिसा होय ना. पण वाटलं नव्हतं. हो बघा गोब्रो काढला स्पॉटेड मस्तच चांगली साईज आहे. त्या दिवशी आपण काढत होतो ना 30 साईज आहे 52 किलो जवळजवळ. तर आपण गेलो तिकडे आणि एक गंप्याला आणि एक भावेशला मासा लागला. स्पॉटेड गोबरा लागला गंप्याला एक आणि भावेशने ब्लू लाईन गोबरा काढला. दाखव इकडे कॅमेऱ्याकडे. हे बघा चल चांगलं म्हणजे गंप्याचा आजचो एक मासा आलो बाबा एकदा तू. पण इकडं गोबरोत वाटता ब्लू लाईन आणि यो गोबरो स्पॉटेड तेवढंच. काहीतरी लागला. ब्लू लाईन गोबरो नको फक्त ब्लू लाईन गोबरो. ब्लू लाईन गोबरो दुसरो माझं ब्लू लाईन गोबरो आजचो लाटाले बेकार आहे तिथं. मासो काढू पण नको इकडं तिकडं वलपाटता. यांच्या मित्रांनो स्पॉटेड गोबऱ्याच्या स्पॉटवर गरवलं आणि काहीतरी लागला. बघूया आता स्पॉटेड की काय. आपण असेल तसलोच वाटतं कारण यांनी ना 2 यांनी 3 काढला नाही तर गंप्याने अजून एक पण काढला नाही तर तसलो तसंच मग येऊ वजन पण येत आहे. ए स्पॉटेड आहे तिथं. स्पॉटेड गोबराच आहे पण मोठा आहे. हा बघा कसला पीस आहे. 22 काढला आणि तसलो पीस आहे. अरे मग चौथा निघालो इथून. ए ए गोबरा कोणाक आवडतात ते नीत येवा. गंपॅक अजून एक काहीतरी लागला इथे बघूया काय आहे. आजवा चर्चो काढला ना सामान्य नाही 7.5 किलोचो. बाबा 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 दाखव साईज बघ काय बाबा 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 धर ते का सोडूनच दे. तर मित्रांनो 5:15 झालेत. बराच वेळ फिशिंग केली. अगोदर ना मासे मस्त लागत होते आणि आता मग बाईट एकदम बंद झाली. तर बांगडे 1-2 मला वाटतं शिल्लक असते. बाकी बेट संपलं सगळं आणि चिंगळं आहेत काय माहीत नाही. थोडीफार चिंगळं असली तर असली पण बेट पण संपलं आहे. तर आता फिशिंग थांबूया कारण मासा लागतच नाही. तरी पण आता गंप्याने अजून एक चर्चा काढला आता दगडावरून. तर मासे बघूया आता किती सापडले. वा तर मासे बघूया किती सापडले. हा एक फिंगर मार ताट करते का ती सरळ कर. गोबऱ्याचा कलरच गेलो बर्फात माका वाटता. बस 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 गोबरे बरेच भेटलेत मला वाटतं. चर्चे पण चांगल्या साईजचे 2-3 भेटलेत. 2 चांगल्या साईजचे भेटले. एक 22ने काढलेला एक हा मी काढलेला मोठा मला वाटतं. गोबरे पण चांगले आहेत. गोबऱ्यांचा कलर बघा पांढरा झाला म्हणजे मासे आज पण पकडले आम्ही होय ना. हा एक चरचा 22ने काढलेला चांगली साईज. बरोबर 4 बांगडे शिल्लक होते हे बघा. तर हे पण फ्रीजमध्ये ठेवून देऊया कारण बर्फात ठेवलेले होते. फुकट नको घालूया. हे तर काढून टाक. चिंगडा किती आहेत. हा गार पाणी मारणार. कोळंबी पण बरीच आहे मित्रांनो. हे बघा ती नेक्स्ट टाइम गरवायला होईल. तर हे बघा एवढे मासे सापडले. हे चर्चे बघूया किती भेटले. 1 2 3 आहे 4 हा गंप्याने आता काढलेला 5 आणि हा छोटा सोडूनच द्यायला पाहिजे होता खरा तर गंप्याने. 6 चर्चे भेटले. हे गोबरे भेटले 4 आणि हा एक फिंगर मार्क सापडला आहे आणि 3 ब्लू लाईन गोबरे. बर्फ पण आता पूर्ण वितळला फेकून दिला आहे. तर आता काही घरी जाईपर्यंत मासे तर ताजे राहतील. तर रोशनने टाकले आंब्याची पेटी भरून आहे आता. तर अजून 2-3 मासे तरी आरामात वाढले असते. रोशनचा सेटअप खराब झाला तिथे लपडा झाला जरा. अजून 2-3 मासे वाढले असते हमखास. पण आज मस्तच फिशिंग झाली तरी पण म्हणजे फेल नाही जात आता जी फिशिंग वाटतात. तर इकडे पाणी बघा गोडं पाणी आहे किती. हे सगळं वाहतंय ना वरून येतंय ते सगळं गोडं पाणी आहे. झरे आहेत ते बघा. चला जास्त मासे काढले म्हणून मासे माझ्याकडे दिले त्यांनी. आता पण आलो ना आता मस्तपैकी कॅच अँड कुक करू. आज पण चान्स होता. आज मासे सापडले होते मस्तपैकी कुक करायला. आता पण नेक्स्ट टाइम आलो ना
कॅच अँड कुक डायरेक्ट जेवणच बनवूया इकडे माशांचं. सध्या तरी आता घरी जाऊया. आपण बरेच मासे काढले आज, मी भरपूर मासे काढले. तर चला आता पटापट चालत जातोय. वरती जायला लागेल, गाडी खूप वरती राहिली आहे, तिकडे चालत जायचंय. नाही म्हटलं तरी मला वाटतं 20-25 मिनटं तरी लागतील चालत जायला वरती. तर आता कल्टी मारतो पटापट. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.